ओएसिस बायोलॉजी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागच्या लेक्चर मध्ये आपण सिस्टमॅटिक्स बद्दल डिटेल स्टडी केलेली आहे। तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्रीवियस लेक्चर्स अगोदर बघून घ्या। आजच्या आपल्या लेक्चर मध्ये आपण नवीन टॉपिक स्टार्ट करतोय। टॉपिकचं नाव असेल टॅक्झॉनॉमी। आजचं लेक्चर जर तुम्ही प्रॉपर अंडरस्टँड करून घेतलात तर आजच्या या टॉपिक वरती तुम्हाला ओव्हरऑल लिव्हिंग डायव्हर्सिटी प्रॉपरली स्टडी करता येऊ शकते। तर त्यासाठी तुम्हाला टॅक्झॉनॉमी आहे काय हे समजलं पाहिजे। सर्वप्रथम मी तुम्हाला टॅक्झॉनॉमीची डेफिनेशन डिफाइन करून सांगतो। फर्स्टली वी विल डिस्कस अबाउट द सायंटिस्ट हु कॉइन्ड द टर्म टॅक्झॉनॉमी। सायंटिस्टचं नाव असेल एपीडी कॅन्डल। एपीडी कॅन्डलने टॅक्झॉनॉमी टर्म डिफाइन केला। टॅक्झॉनॉमीचे डेफिनेशन तुमच्या समोर आहे। यामध्ये असं दिलेलं आहे, इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द कलेक्शन, आयडेंटिफिकेशन, डिस्क्रिप्शन, नॉमेनक्लेचर अँड क्लासिफिकेशन। नेमकं हे प्रत्येक टर्म काय डिस्क्राइब करते ते आपण प्रॉपरली बघूया। मी एक प्लांट किंवा एखादा एनिमलचा स्पेसिस आयसोलेट केला जो की युनिक आहे, जो आजपर्यंत कुणीच आयसोलेट केलेला नव्हता। तुम्ही आयसोलेट केला। आता मला हे स्टडी करायचंय की या नेचर मध्ये जे काही क्लासिफिकेशन सिस्टम आहे त्या क्लासिफिकेशन सिस्टमच्या अशा कोणत्या ग्रुप मध्ये हा प्लांट एक्झिस्ट करू शकतो ते मला स्टडी करायचंय। मग मला काय करावं लागेल, या प्लांटला प्रॉपरली स्टडी अगोदर करावं लागेल। कसं करणार मी स्टडी? बाय दी टॅक्झॉनॉमिक स्टडी। जसं की फर्स्टली मला त्या प्लांटला कलेक्ट करावं लागेल। कलेक्शन, द फर्स्ट स्टेप इन द टॅक्झॉनॉमिक स्टडी। कलेक्शन म्हणजे काय? कोणत्या हॅबिटॅट मध्ये तो प्लांट मला सापडला, ज्या हॅबिटॅट मध्ये ग्रो झालाय ते हॅबिटॅट ॲक्वॅटिक आहे, टेरेस्ट्रियल आहे, त्याच्यामध्ये मॉइस्ट सॉइल आहे, ड्राय सॉइल आहे, जे काही त्याचं हॅबिटॅट असेल त्या हॅबिटॅट मधून मला त्याला कलेक्ट करावं लागेल। त्यानंतर सेकंड स्टेप असेल टॅक्झॉनॉमिक स्टडीची की मला त्या प्लांटला आयडेंटिफाय करावं लागेल किंवा त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला। मी आता प्लांटचं एक्झाम्पल घेतलंय, पण मी असं जर म्हणलं की मी एखाद्या अॅनिमल स्पेसिसला आयसोलेट केलं नाही, मला एक नवीनच अॅनिमल स्पेसिस सापडलाय, मला त्या अॅनिमलला क्लासिफिकेशन मध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये ठेवता येईल ते आयसोलेट करायचं, ते शोधायचंय, अनालिसिस करायचंय। मग मी काय करेल, त्या ऑर्गॅनिझमला आयडेंटिफाय करेल। आता हे बघितल्यानंतर मला कळते की हा एक प्लांट आहे। जर अॅनिमल आयसोलेट केला असतं तर मी काय म्हणलं असतं, तो एक अॅनिमल आहे, बरोबर आहे ना। जर मी एखादा प्लांट आयसोलेट केलाय म्हणल्यानंतर मी काय करेल, त्याला आयडेंटिफाय करताना मी म्हणेल तो प्लांट आहे। अॅनिमल आयसोलेट केलेला असेल तर तो अॅनिमल आहे। एखादा फंगस मी आयसोलेट केलेला असेल तर मी त्याला प्रॉपरली आयडेंटिफिकेशन तसं करू शकतो की दॅट इज अ मेंबर ऑफ अ फंगस। ओके, किंगडम फंगसचा एक मेंबर आहे असं मी म्हणेन। जर मला अमिबा सापडला, मी काय म्हणेल, इट इज अ मेंबर ऑफ द किंगडम प्रोटिस्टा। हे आयडेंटिफिकेशन मी करतोय। मग एकदा का आयडेंटिफिकेशन झालं की मला काय करावं लागेल, त्याला पूर्णपणे डिस्क्राइब करावं लागेल। त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक स्टडी करावं लागते। जसं की मी या प्लांट स्पेसिसला पूर्णपणे डिस्क्राइब केलं। मी काय केलं, अगोदर त्याचा किंगडम काढला, बरोबर। किंगडम नंतर मी त्याचा फायलम स्टडी केला। जर प्लांट असेल तर आपण फायलमच्या ठिकाणी काय करतो, डिव्हिजन स्टडी करतो। त्यानंतर मी काय केलं, त्या प्लांट स्पेसिसचा क्लास स्टडी केला, त्यानंतर ऑर्डर स्टडी केलं, त्यानंतर फॅमिली, त्यानंतर जीनस, त्यानंतर स्पेसिस। आता हे सगळे डिस्क्रिप्शन स्टडी करणं पॉसिबल का झालं? कारण जेव्हा आपण टॅक्झॉनॉमी हे सगळं आपल्याला पुढे जाऊन स्टडी करायचंय। जेव्हा मी क्लासिफिकेशन स्टडी करत होतो, जेव्हा मी टॅक्झॉनॉमी स्टडी करत होतो, त्यावेळेस
मला या सगळ्या कन्सेप्टला स्टडी करावं लागतं. कोणत्या किंगडम मध्ये येतो तो ऑर्गॅनिझम, कोणत्या स्पेसिस मध्ये येतो, कोणत्या जीनस मध्ये येतो, फॅमिली, क्लास, ऑर्डर, ह्या सगळ्या कन्सेप्ट, हे सगळे जे काही टॅक्झॉनॉमिक हायरार्की आहेत मला ते अगोदर समजून घ्यावं लागेल. मग ह्या हायरार्कीला स्टडी करण्यासाठी मला त्या प्लांटचे कॅरेक्टर्स स्टडी करावे लागतात. जर तुम्ही हा चॅप्टर किंवा हा टॉपिक नव्याने बघत असाल तर सध्या तुम्हाला या कोणत्याच कन्सेप्ट समजणार नाहीत. पण तुम्ही या चॅनल सोबत स्टिक राहिलात, तुम्ही रेग्युलर व्हिडिओज बघत असाल, तुम्ही रेग्युलर नॉलेज घेत असाल तर उद्या जाऊन मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो की तुम्ही प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची टॅक्झॉनॉमिक हायरार्की स्वतः काढा. हा माझा शब्द आहे. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, प्रत्येक कन्सेप्ट अंडरस्टँड करून घ्या, प्रत्येक कन्सेप्टला डीपली स्टडी करा. कारण आपण एखादी एक्झामिनेशन क्रॅक करण्याच्या दृष्टीने स्टडी करतोय, आपल्याला एक एक्झाम क्रॅक करायची आहे, त्यासाठी एखादी कन्सेप्ट आपल्याला टोटल त्याचं नॉलेज असेल तरच त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स आपण इझिली टॅकल करू शकतो. त्यामुळं ह्या कन्सेप्टला प्रॉपर स्टडी करून घ्या, समजून घ्या. टॅक्झॉनॉमी म्हणजे अवघड अशी कोणतीच कन्सेप्ट नाही. प्रॉपर मी एक काय सांगतोय की टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, हा टर्म टॅक्झा पासून किंवा टॅक्झॉन पासून स्टडी. टॅक्झॉन म्हणजे काय, एक कॅटेगरी आहे, एक क्लास आहे. एखाद्या क्लासमध्ये एखाद्या ऑर्गॅनिझमला ठेवले आपण कशाच्या बेसिसवरती, ऑन द बेसिस ऑफ कॅरेक्टर्स. त्याचे कॅरेक्टर्स काय आहेत त्यानुसार त्यांना आयसोलेट केले. जसं की एक उदाहरण देतो, आपल्या समोर एक 10 अॅनिमल्स आहेत. त्या 10 अॅनिमल्स पैकी किंवा त्या 10 अॅनिमल्सला मला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ठेवायचं. मी काय करेल, 2 पायांवरती चालणारे म्हणजे बायपेडल अॅनिमल्सला वेगळ्या कॅटेगरीमध्ये ठेवणार. मग समजा त्या 10 अॅनिमल्स मधले 4 अॅनिमल्स असे आहेत जे 2 पायांवरती चालतात. मी काय करेन, त्या 4 अॅनिमल्सला एका कॅटेगरीमध्ये ठेवेल. दुसरा क्लास कॅटेगरी काय करेल मी, जे अॅनिमल्स 4 पायांवरती चालणारे आहेत त्यांना दुसऱ्या कॅटेगरीमध्ये ठेवेल. म्हणजे काय, मी अकॉर्डिंग टू देअर कॅरेक्टरिस्टिक्स त्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये ठेवतोय. सेम कन्सेप्ट ही आहे. आपण काय करायलो, सुरुवातीला एखाद्या ऑर्गॅनिझमला कलेक्ट करायलो, कलेक्शन ऑफ दॅट स्पेसिफिक ऑर्गॅनिझम. नंतर काय करायलो, त्याच कलेक्टेड ऑर्गॅनिझमला आयडेंटिफाय करायलो, नेमकं हा कोणत्या किंगडम मध्ये येतो. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय, किंगडम प्लांटी, किंगडम अॅनिमेलिया, कोणत्या कॅटेगरीमध्ये ह्याला ठेवता येईल हे आपण बघतोय. त्यानंतर काय करायचंय, त्या आयसोलेटेड अँड आयडेंटिफाईड ऑर्गॅनिझमला डिस्क्राईब करायचंय. त्याचा किंगडम काढायचा, त्याचा फायलम काढायचा, क्लास काढायचा, ऑर्डर काढायचा, जी फॅमिली काढायची, जीनस काढायचा, स्पेसिस काढायचा. हे आपण कशाच्या बेसिसवरती करतो, ऑन द बेसिस ऑफ द कॅरेक्टर्स. त्यांचे कॅरेक्टर्स आपण दुसऱ्या किंगडम सोबत मॅच करतो, दुसऱ्या फायलम सोबत मॅच करतो, दुसऱ्या क्लास सोबत मॅच करतो. ज्या क्लास सोबत त्याचे कॅरेक्टर्स मॅच झाले त्या क्लासमध्ये त्याला ठेवायचं. ज्या ऑर्डर सोबत त्याचे कॅरेक्टर्स मॅच झाले त्या ऑर्डरमध्ये त्याला ठेवायचं. ज्या फॅमिली सोबत त्याचे कॅरेक्टर्स मॅच झाले त्या फॅमिली सोबत त्याला ठेवायचं. ज्या जीनस सोबत त्याचे कॅरेक्टर्स मॅच झाले त्या जीनस सोबत त्याला ठेवायचं. ज्या स्पेसिस सोबत त्याचे कॅरेक्टर्स मॅच होतील त्या स्पेसिस सोबत त्याला ठेवायचं. कळेल तुम्हाला. जस्ट वेट, तुम्ही पेशन्स ठेवा. तुम्ही ह्या प्रत्येक टॅक्झॉनॉमिक हायरार्कीला तुम्ही पेशन्स ठेवा, तुम्हाला प्रत्येक टॅक्झॉनॉमिक हायरार्की एकदम इझिली समजेल. डिस्क्रिप्शन आता आपलं कंप्लीट झालेलं आहे. आपण एखाद्या सापडलेल्या नवीन स्पेसिसला आयडेंटिफाय केले, पूर्णपणे डिस्क्राईब केले, त्याचा किंगडम काढला, फायलम काढला, क्लास काढला, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस. आता काय करायचंय, आपल्याला त्या नवीन स्पेसिसला एक नाव द्यायचंय, नॉमेनक्लेचर. आणि आपल्याला माहितीये नॉमेनक्लेचर बायनॉमियल नॉमेनक्लेचर. बायनॉमियल नॉमेनक्लेचर चे काही रूल्स आहेत ते आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये स्टडी करणार आहोत. बायनॉमियल नॉमेनक्लेचरचे रूल्स फॉलो करून आपण एखाद्या नवीन सापडलेल्या ऑर्गॅनिझमला नाव देतो.
मग मी बायनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये काय वापरतो, आपण जीनस आणि स्पेसिस नेम एकत्रित करून आपण एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला, नवीन सापडलेल्या ऑर्गॅनिझमला नाव देण्याचं काम करतो. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊयात टायगरचं. टायगर एक अॅनिमल आहे. आता या टायगरचं बायोलॉजिकल नेम काय आहे तर पॅन्थेरा टायग्रिस. पॅन्थेरा टायग्रिस हे टायगरचं बायोलॉजिकल नेम आहे, गिवन ऑन द बेसिस ऑफ द रूल्स फॉलोड बाय द बायनॉमियल नॉमेनक्लेचर. मग पॅन्थेरा काय आहे यामध्ये, पॅन्थेरा हे जीनस नेम आहे आणि टायग्रिस हे काय आहे स्पेसिस नेम आहे. म्हणजे जीनस आणि स्पेसिस नेम एकत्रित करून, सॉरी हे इथे स्मॉल टी यायला पाहिजे, जीनस आणि स्पेसिस नेम एकत्रित करून त्यांनी बायोलॉजिकल नेम दिलेला आहे. पुढे जाऊन आपण ते पण शिकणार आहोत. मग एखाद्या नवीन स्पेसिसला कलेक्ट केलं, आयडेंटिफाय केलं, डिस्क्राईब केलं, त्याचं नॉमेनक्लेचर केलं. आता काय करायचंय, त्याला क्लासिफिकेशन चार्ट मध्ये ठेवून द्यायचं. माझ्याकडे क्लासिफिकेशन चार्ट आहे. मी आता एवढी स्टडी केल्यानंतर मला समजेल की त्या स्पेसिफिक ऑर्गॅनिझमला क्लासिफिकेशन चार्ट मध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये ठेवायचे, जेणेकरून पुढे जाऊन जेव्हा लिव्हिंग डायव्हर्सिटी स्टडी केली जाईल त्या नवीन सापडलेल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची पण स्टडी त्यामध्ये होऊ शकेल. आजपर्यंत सायंटिस्टने जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आयसोलेट केलेत त्यांना या क्लासिफिकेशन मध्ये ठेवलेलं आहे. या टॅक्झॉनॉमिक स्टडी नुसार त्यांनी एक क्लासिफिकेशन चार्ट तयार केलाय आणि त्या क्लासिफिकेशन मध्ये सापडलेले नवीन नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ते ठेवत गेले, जेणेकरून या प्लॅनेटवर प्रेझेंट असणारी जेवढी काही लिव्हिंग डायव्हर्सिटी आहे त्यांना एकत्रित स्टडी करता येईल. त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण प्रॉपरली स्टडी करू शकतो. प्रत्येक ह्याची टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आपण प्रॉपरली स्टडी करू शकतो. यालाच म्हणतात टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमी म्हणजे जसं आपण म्हणतो की सिस्टमॅटिक्स इज द स्टडी ऑफ द ऑल लिव्हिंग डायव्हर्सिटी, त्याच पद्धतीने टॅक्झॉनॉमी त्याचा एक पार्ट आहे. कशी लिव्हिंग डायव्हर्सिटी स्टडी करायची अकॉर्डिंग टू सिस्टमॅटिक्स. सिस्टमॅटिक्स म्हणजे काय, सिस्टमॅटिक वे मध्ये आपण अरेंजमेंट केली. कसं करणार तर अगोदर आपल्याला एखाद्या ऑर्गॅनिझमचं कलेक्शन करावं लागेल, त्याला आयडेंटिफाय करावं लागेल, त्याला डिस्क्राईब करावं लागेल, नॉमेनक्लेचर द्यावं लागेल आणि त्यानंतरच आपण सिस्टमॅटिक वे मध्ये त्याला क्लासिफिकेशन त्याचं करू शकतो, त्याला अरेंज करू शकतो. ओके, तर हे टॅक्झॉनॉमी बद्दलची इन्फॉर्मेशन होती. टॅक्झॉनॉमी टर्म हा कोण दिलेला आहे तर एपीडी कॅन्डॉल या सायंटिस्टने टॅक्झॉनॉमी टर्म डिफाईन केला आणि त्यानुसार आज आपण जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, जेवढी काही डायव्हर्सिटी आहे त्यांना याच सिस्टमॅटिक मेथडने आपण क्लासिफाय करतो आणि त्या लिव्हिंग डायव्हर्सिटीला स्टडी करतो.